एक क्लायंट मला विचारत होते म्युच्युअल फंडच्या HWP मधून किती विड्रॉल्स घेऊ शकतो. तर त्याचं मित्रांनो काही लिमिट नाही आहे. तुम्ही HWP मधून किती विड्रॉल घेऊ शकता. तुम्ही HWP मधून 10%, 20%, 30% किती विड्रॉल्स घेऊ शकता. प्रश्न तो विड्रॉलचा नाहीच आहे, कारण म्युच्युअल फंडच्या HWP मधून तुम्हाला इंटरेस्ट नाही मिळत. तुमच्याच गुंतवलेल्या रकमेमधून जी रक्कम ऍप्रिशिएट होते त्याच्यातूनच तुम्हाला तुमचा HWPचा परतावा प्रत्येक महिन्यात मिळत असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले HWP प्लॅन मध्ये आणि जर 6% वार्षिक जर तुम्ही विड्रॉल केले, म्हणजे महिन्याला 5,000 रुपये तुम्ही जर विड्रॉ केले आणि असं आपण धरून चालूया की तुम्हाला 12% परतावा त्या HWP मध्ये मिळत आहे. जर तुम्हाला 12% परतावा मिळत असेल आणि तुम्ही जर महिन्याला 5,000 रुपये विड्रॉ करत असाल तर तुमचे 10 वर्षांनी तुमची रक्कम होईल 21 लाख. जर तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करून जर वार्षिक 8% म्हणजे महिन्याला 6,666 रुपये विड्रॉल करत असाल तर तुमची 10 वर्षानंतर 10 लाखाची व्हॅल्यू होईल 17 लाख रुपये. जर तुम्ही 10 लाख रुपये सेम इन्व्हेस्टमेंट करून जर वार्षिक 10% विड्रॉल घेत असाल, 10% म्हणजे महिन्याला 8,333 रुपयाचं विड्रॉल घेत असाल तर तुमची 10 लाखाची व्हॅल्यू 10 वर्षांनी साधारण 13 लाख रुपये होईल. HWP मधून किती विड्रॉल्स घ्यायचं हे सर्वस्व तुमच्यावर डिपेंड आहे. माझं सजेशन हेच आहे, बँकेचा जो रेट आहे सध्या 6%, 7% किंवा जो पण करंट रेट बँकेचा असेल तेवढाच तुम्ही विड्रॉल्स घ्या. जेणेकरून जर तुम्ही त्या रेटने विड्रॉल्स घेतले, फॉर एक्झाम्पल 6%, 5,000 रुपये महिन्याला विड्रॉल्स घेतले तर तुमची रक्कम, तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती वाढण्याची शक्यता जास्त आहे. शेवटी माझे हेच सांगणे आहे, साधारण बँकेच्या रेट प्रमाणे विड्रॉल्स घ्या, जेणेकरून तुमचा जो मेन कॉर्पस आहे तो पण लॉंग टर्म मध्ये चांगला ग्रो होईल आणि तुमची पैसे विड्रॉ करून सुद्धा तुमची प्रिन्सिपल वाढत राहील. HWP बद्दल आणखी डिटेल माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये HWP लिहून पाठवा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.